नमस्कार, पाव न्यानीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवूया एक गोडाचा प्रकार शेव। ही आंब्याची शेव आहे। तर चला सुरू करूया आपण शेवेला। चला तर मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत एक गोडाचा प्रकार। त्याच्यासाठी मी हा गॅस चालू करते। आधी भांड तापत ठेवले आणि इथे दूध गरम करते। त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी घेतलेलं आहे। साखर, हे ओला नारळाचं खोबरं, हे ड्रायफ्रुट्स कुठलेही आपण घ्यायचे पाहिजे ते, आणि वेलची पावडर, आणि ही शेव आहे, हे तूप आहे। आता मी थोडंसं तूप टाकते। शेव भाजायला आपली भाजलेली आहे तशी, पण तुपावर जरा मी भाजते। आणि आता मी याच्यामध्ये शेव घालते। एक वाटी शेव घेतले, अर्धी वाटी साखर घेतले आणि 1.5 वाटी जवळजवळ दूध घेतले। 1.5 वाटीला पण कमीच। तर आता ही शेव थोडी भाजून घेते, जास्त पण नाही भाजायची, भाजलेलीच असते। आणि ही आंब्याची शेव आहे। ही तशी सांगलीवरून मागवलेली आहे। सांगलीला ही शेव वगैरे जास्त चालते। माझ्या एक काकीची मैत्रीण आहे, ती नेहमी आम्हाला शेव 2-3 किलो आणून द्यायची। आता काही तिच्याशी आमचा संपर्क नाही आहे, त्याच्यामुळे मी इथे कुठे मिळेल तिथे घेते, कारण ही आंब्याची शेव मला खूप आवडते। चला आता आपण चांगली जरा भाजून घेऊया तुपामध्ये। तुपामध्येच भाजायची ही जरा। कलर नाही बदलून द्यायचा आणि करपून नाही द्यायची ती शेव। कोण अशी पातळ करते, म्हणजे मी जरा खोबरं घालून अशी वेगळ्या प्रकारे करते। आपली शेव आता भाजत होत आलेली आहे आणि दूध पण उकळत आलेलं आहे। आता आपण दूध टाकूया ह्याच्यामध्ये। दुधाचा गॅस मी बंद करते। शेव पण आपली भाजून झालेली आहे। जरा सावकाश टाकायचं, नाही तर हातावर उडते। सगळं टाकले मी। जरा घाटून घेते आणि थोडं झाकण ठेवते मी याच्यावर। मग साखर आणि खोबरं टाकते। 2-3 मिनिटं आपण झाकून ठेवूया। आणि शिजायला काही वेळ नाही तशी लागत, पटकन होते। आणि आंब्याची चव एवढी त्याला छान लागते ना, खूप छान लागते त्याला। तुम्ही पण आणून करून बघा। झाकण उघडते जरा आणि हे जरा त्याच्यामध्ये खोबरं घालते। किती छान वास सुटलेला आहे त्याचा आंब्याचा। साखर पण घालून घेते। आपण जरा घाटून घेऊया, खोबरं पण टाकले ना। साखर तुमच्या आवडीप्रमाणे घालायची, कोणाला किती गोड लागते ते। म्हणजे सगळ्यांना डायबिटीस वगैरे असेल तर कमी गोड खातात, गोड खातच नाही, असं चालूच असतं।
त्यामध्ये मी थोडी वेलची टाकते. आणि आपल्याला कुठले पाहिजे ते ड्रायफ्रुट्स घालायचे. मला ड्रायफ्रुट्स खूप आवडतात खायला, त्यातले मी जरा जास्तच घालते. दोन मिनिटं आता मी गॅस कमी करते एकदम आणि झाकून ठेवते. तर असे आपले सण चालू होतात. श्रावण महिना आला, मग नागपंचमी आहे, राखी पौर्णिमा आहे, नारळी पौर्णिमा आहे. मग काहीतरी गोड करायचं असतं. मग काय करायचं, महिलांना नेहमी प्रश्न पडतो. मग असे एक एक प्रकार आता करत जायचं. कधी आप्पे गोड, कधी शेव, कधी मोदक, असं चालू करायचं. चला तर आता मी झाकण उघडून बघते. आपली शेव मस्तपैकी झालेली आहे बघा. काहीच टाइम नाही लागत त्याला. आता मी सर्विंग प्लेट मध्ये काढून घेते ही शेव. आधी गॅस बंद करते. हे आपण सर्विंग प्लेट मध्ये आता काढून घेतलेली आहे. तर चला, आपली ही झालेली आहे शेव. बघा कशी झाले मस्तपैकी. आणि वास पण एवढा सुंदर सुटलेला आहे ना, आंब्याचा घमघमाट सुटलेला आहे. तर तुम्ही पण ही करून बघा आणि कॉमेंट्समध्ये मला लिहून कळवा कशी झाली ती. तर माझा हा तुम्हाला गोड शेवेचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला पुन्हा पुन्हा मी विनंती करते, लाईक करत जा. सबस्क्राईब कोणी केलं नसेल तर त्याही करा, केलं असेल त्यांची काही हे नाही आहे. तर चला, तो परत धन्यवाद.